राजेश सुरू करता तुम्ही काय Yes. करू मी? नाही मी करतो ना. आज तुम्ही गेस्ट आहात. Yes. आज तुम्हाला ऐकायचं आम्हाला, त्याच्यामुळे मी करतो ओपनिंग तुमचं. येस, तर वेलकम. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या या आपल्या प्रॅक्टिस ग्रुप मध्ये. आणि मागच्या काही दिवसापासून आपण बघत आहोत आणि त्याच्यामध्ये एक विशेष गोष्ट आपण बघितली, म्हणजे रूमीच्या वाक्याच्या संदर्भात, जे बियॉन्ड राईट अँड रॉंग डुईंग देअर इज द अनदर फील्ड अँड वी मेट देअर. तर रूमींचं म्हणणं तेच होतं की चांगलं आणि वाईटची एक भूमी आहे आणि मागच्या काही दिवसांपासून आपण तीच भूमी बघण्याचा प्रयत्न करत होतो आणि कदाचित मला तरी माझा आरसा तिथे दिसला आणि तुमचा सुद्धा त्या पद्धतीचा अनुभव असेल. तर मग त्यासाठी एक वेगळी भूमिका आहे की जी रूमींना अपेक्षित आहे किंवा आपल्यासाठी पण ती अशा एक राजेश आवाज येते? राजेश होतीलच परत जॉईन. तोपर्यंत मी आपल्या ग्रुपमध्ये जे नवीन जॉईन झालेले त्या सगळ्यांचं मी स्वागत करतो. इथं आज ज्यांनी पहिल्यांदा जॉईन केलेलं आहे त्यासाठी मी ग्रुपमध्ये स्वागत करतो आणि त्यांना की शक्य झालं तर आपण व्हिडिओ ऑन जर ठेवला तर बरं राहील. तर राजेश परत जॉईन झालेले, आपण त्यांना ऐकू आणि मग सुरू करूया. राजेश येतोय आवाज? यस, तर थँक्यू हंसराज. तर मला तुमचा आवाज ऐकू राजेश अनम्यूट कर ना, आवाज आहे. आतापर्यंत पण जे बघितलं तर त्या गोष्टीमध्ये आपल्याला अपेक्षित जी भूमी आहे ती भूमी कशी शोधायची, तर ती भूमी आपण शोधणार आहोत NVCच्या माध्यमातून, म्हणजे अहिंसात्मक संज्ञापन कौशल्याच्या माध्यमातून. आणि ह्या अहिंसात्मक संज्ञापन कौशल्याची खरी सुरुवात म्हणजे मूळ सुरुवात आपण आतापासून बघत आहोत. आतापर्यंत जे आपण कोल्ह्याचे घटक बघितले ही आपल्यातली पार्श्वभूमी होती, किंवा आपल्या स्वतःचे संस्कार, आपल्या स्वतःच्या सवयी, आपल्या स्वतःचे विचार, आपल्या स्वतःचे विचार करण्याची पद्धत ही समजावी म्हणून आपण त्या कोल्ह्याच्या घटकाच्या संदर्भातल्या 3 सत्रामध्ये बघण्याचा प्रयत्न केला. आणि आजपासून खऱ्या अर्थाने आपण NVCची प्रक्रिया काय आहे, म्हणजे मग खऱ्या अर्थाने अहिंसात्मक संज्ञापन कौशल्यामध्ये आपण कसं बोलायचं, तर त्याची सुरुवात म्हणून आपण बघत आहोत. आणि मार्शलांनी जसं एक कोल्ह्याची भाषेचं प्रतीक दिलं, तर त्याच पद्धतीने मार्शल यांनी एक जिराफाचं पण प्रतीक दिलेलं आहे. जिराफाची भाषा म्हणजे जी जीवनाची भाषा किंवा हृदयाची भाषा आपण त्याला म्हणत असतो. एक स्वतःच्या संदर्भात आणि दुसऱ्याच्या संदर्भात एक आदर राखून, एकमेकांचा आदर राखून, एकमेकांचे जे नीती तत्व आहेत या नीती तत्वांना राखून कशा पद्धतीने सुसंवादी भाषा बोलता येईल. आणि ही जी सुसंवादी भाषा आहे या सुसंवादी भाषेला मार्शल यांनी जिराफ लँग्वेज म्हणजे जिराफाची भाषा असं सुद्धा म्हटलेलं आहे. नॉन व्हायलेंट कम्युनिकेशन म्हणजे अहिंसात्मक संज्ञापन कौशल्य किंवा अहिंसात्मक संपर्क असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. तर काय आहे ही अहिंसात्मक संज्ञापन कौशल्य किंवा
या ठिकाणी जिराफ का मार्शल यांनी घेतला, तर याच्या संदर्भातलं जाणून घेणार आहोत. तर मी हंसराज यांना विनंती करेल की प्लीज व्हाय जिराफ आहे ना, जिराफ का, तर हे आम्हाला स्पष्ट करावं. त्याच्या अगोदर जस्ट मी थोडासा रिव्ह्यू घेईन की मागच्या 3 सेशन पासून आपण बघत आहोत की कोल्ह्याचे घटकाच्या संदर्भात. तर त्याच्या संदर्भात तुमचं काही रिफ्लेक्शन असेल, काही प्रश्न असतील, तर ते थोडक्यात बघण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. तर मागच्या काही सत्रापासून जे आपण कोल्ह्याचे घटक बघत होतो, तर त्याच्यात काही प्रश्न, काही रिफ्लेक्शन, पूर्वाजी, असित, बबिताजी, मी बोलू? यस 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 पूर्वाजी. मला सवय आहे आणि प्रयत्न चालू आहेत एनपीसी जॉईन केल्यापासून ही सवय मोडण्याची. स्वतःला मी खूप दोषही देते, दोष दुसऱ्याने दिलेला अगदी स्वीकारते, म्हणजे वाटच बघत असते कोणतरी म्हणायचं तुझं चुकलं, हो हो माझंच चुकलं, आणि पटकन सॉरी पण म्हणते मी. पण आता असा विचार येतोय की एनबीसी शिकायला लागल्यापासून सगळा दोष आपला नसतो. थोडासा विचार करायला सुरुवात झाली. शक्य नाही होत, ब्लेमिंग, क्रिटिसायझिंग, शेमिंग भरपूर स्वतःवर ओढून घेते. तर खूप प्रयत्न चालू आहे की ते कमी करावं. कोल्याचीच भाषा मी बोलते माझ्या स्वतःशी. यस यस, थँक्यू पूर्वाजी. हे खूप महत्वाचं आहे, कारण की कधी कधी काय असतं की आपल्याला तेच भेद लक्षात येत नाही की नेमकी आपली भाषा कशी आहे. आणि एक गोष्ट आहे, जसं आपण एनवीसीत म्हणताना म्हणतो की वरवर दिसताना सगळं चांगलं वाटतं आपल्याला, आपली भाषा चांगली वाटते, समोरच्या व्यक्तींबरोबर आपला संवाद खूप चांगला वाटतो, घरच्या ऑफिसच्या व्यक्तींसोबत सुद्धा आपला संवाद खूप चांगला वाटतो. पण आतली गोष्ट ही असते की जी आपल्यालाच माहित असते ना. तर ती प्रत्येकांची वेगवेगळी असणार आहे. आणि हे आतलं आणि बाहेरचं हे ओळखण्याचं जे कौशल्य आहे, हे ओळखण्याचं कौशल्य त्या कोल्ह्यांच्या घटकांमुळे आपल्याला आलं, जे पूर्वाजी यांनी खूप चांगल्या पद्धतीने थोडक्यात आणि सुस्पष्ट सांगण्याचा प्रयत्न केला. तर थँक्यू पूर्वाजी. यस, असेच जे अजून काही? नाही, मला माझ्याकडे असं कुठला रिफ्लेक्शन नाही आहे वीकसाठी. यस, थँक्यू. हे सांगणं ही पण एक सुरुवात आहे जिराफाच्या संदर्भातली, है ना. कधी कधी असं पण असतं की विचारलं आहे आणि म्हणून काहीतरी जोडणं, काहीतरी सांगणं, है ना, ताणणं. तर ही गोष्ट सुद्धा आपल्याला त्या पद्धतीची असते की जिथे आपण ऑनेस्ट एक्सप्रेसिंग नसतो. तर एनव्हीसीतला ज्या वेळेस आपण हेतू बघितला आणि त्या हेतूमध्ये आपण ही एक गोष्ट पण बघितली होती, असं जे की ऑनेस्ट एक्सप्रेशन झालं पाहिजे, म्हणजे प्रामाणिक आपली अभिव्यक्ती झाली पाहिजे. आणि जर प्रामाणिक अभिव्यक्ती नाही होत असेल तर ते सुद्धा कोल्ह्याच्या घटकांमध्ये आहे. तर यस, थँक्यू. अजून कोणाला काही? जयदीप, बबिता, आपण आहात? जय भीम, नवोदय. यस, जावेद. हा, ऍक्च्युली मी लास्ट क्लास अटेंड केलेला आणि हा सेकंड क्लास आहे माझा. तर मग जास्त काय मला जे तुम्ही पहिले शिकवलं त्याच्यातलं एवढं माहित नाही, पण जी कॉलेजची भाषा म्हणतात त्यानुसार म्हणजे आपण काही गोष्टी आहेत चुकलेलं नसतो तरी आपण एक्सेप्ट करून घेतो. त्यामध्ये आपण चेंज केलं पाहिजे असं मला वाटतं, ज्या प्रकारे तुम्ही शिकवलंय त्या प्रकारे. यस, हॅलो, थँक्यू बबिताजी की आप यस, थँक्यू बबिताजी की आपण चुकलेलो नसतो, पण आपण तसं समजून घेतो. हे आपल्या आतले कोल्हे आहेत. म्हणजे 2 प्रकारचा स्वभाव असतो. एक बाह्य स्वभाव असतो की ते लोक फटकन दुसऱ्यांना दोष देऊन देतील किंवा दुसऱ्यांना सांगून देतील किंवा दुसऱ्यांच्या संदर्भातल्या त्या गोष्टी सांगतात. पण कधी कधी असं असतं की काहींचा स्वभाव पण असतो
की स्वतःला दोष देणं, किंवा कधी कधी असं पण होतं की काही लोक वरिष्ठ असतात, बॉस असतात, घरातले कुटुंब प्रमुख असतात, आणि त्यांना आपल्याला सरळ सांगता येत नाही. हा तर त्यावेळेस हा आपण काय करतो, ज्याला आपण थोडक्यात राग गिळणं म्हणतो राईट. ना आपल्या भाषेत. हम्म. तर हे जे राग गिळणं आहे, ही प्रक्रिया त्या कोल्ह्याच्या घटकात होत असते, आणि ती पण तुम्ही क्लिअर केली. तर हा एक भाग. आणि तुम्ही हे पण खूप चांगलं सांगितलं की अगोदर काय झालं ते मला माहित नाही, पण लास्ट सेशन पासून ही गोष्ट घडलेली आहे. तर हेच हेच ते प्रेझेंट व्हायला, की ज्याच्याने पण आपण सहजतेने ते संवाद करू शकतो. येस 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 येस. नाहीतर ज्या वेळेस आपण जर हा विचार केला की याच्या अगोदर काय घडलं असेल, मग त्याच्या अगोदर काय घडलं असेल, तर त्यावेळेस तुम्ही आमच्याशी जुडण्यासाठी कटतो होता, जुडण्याचा तो कुठंतरी वीक होत आहे, म्हणजे कुठंतरी विरळ होत आहे किंवा तुटत आहे. तर ती गोष्ट पण सुंदर झाली तुमच्या ह्याच्यातनं, की जे सहजतेने आपल्याला सांगता येईल किंवा बोलता येईल. थँक्यू. थँक्यू सो मच. जयदेव, काही रिफ्लेक्शन तुमचं? यस, थँक्यू. जयदेव, काही रिफ्लेक्शन किंवा काही प्रश्न? रिफ्लेक्शनच पाहिजे असं नाही, जर काही प्रश्न आले असेल तुमच्या प्रॅक्टिस मधले तर ते पण तुम्ही सांगू शकतात, विचारू शकतात, आम्ही प्रयत्न करू. ओके ठीक. यस, तर थँक्यू. मला वाटतं आपण जाऊयात पुढे. तर पुन्हा मी जिराफ का, मार्शल यांनी का जिराफाची निवड केली? म्हणजे अनेक प्राणी होते, अनेक गोष्टी होत्या है ना, जिराफच का अहिंसात्मक संख्यापन कौशल्याचं प्रतीक म्हणून किंवा एक छोटं रूप म्हणून मार्शल यांनी निवडलं? तर त्याच्या संदर्भात काही गोष्टी आपण हंसराज यांच्याकडनं आजच्या सेशन मध्ये जाणून घेऊयात, आणि त्याच्यानंतर मग आपण NVC मुख्य प्रक्रियेला बघू. यस, हंसराज प्लीज. तर सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आणि जसं राजेश म्हटले की आपण आता जे रुमी म्हटलेले की, माझा आवाज येतोय सगळ्यांना? येस सर, ओके. तर रुमी आणि यांनी आपल्याला असं म्हटलंय की सत्याचार आणि मिथ्याचार याच्या पलीकडे एक अशी जागा आहे आणि मी तुम्हाला तिथे भेटेल. तर हे वाक्य जरी छोटस वाटलं तरी जेव्हा आपण चिंतन करतो त्याच्यावर, तर ते खूप गहन असं वाक्य आहे. सत्याचार आणि मिथ्याचार म्हणजेच आता आपण जे बघितलं ते आपलं वर्ड, आधी जे काही आपण भाषा शिकलो, तोडणारी भाषा, विष पेरणारी भाषा, आणि मार्शल खूप सुंदर म्हणतात त्याला जीवन विलगकारी भाषा. तर त्यांनी त्याला कोल्ह्याची भाषा पण म्हटलेली आहे. आणि जसं त्यांनी त्याला कोल्ह्याची भाषा म्हटली आहे, तसंच जोडणाऱ्या भाषेला पण एक प्रतीक त्यांनी दिलेलं आहे, आणि त्या प्रतीकाचं नाव आहे जिराफ. जिराफ हा जरी आपण भारतात फक्त झू मध्ये बघितला असेल कुठेतरी, तरी त्या प्राण्याचे काही 5 असे वैशिष्ट्य आहे, ज्या वैशिष्ट्य मार्शलला वाटले की ते वैशिष्ट्यच म्हणजे करुणामान व्यक्तीचे वैशिष्ट्य असतात. म्हणजे जेव्हा जेव्हा तुम्ही अहिंसात्मक संपर्क शिकता आणि शिकल्यानंतर त्याचा वापर करता, तेव्हा तुमच्यामध्ये काही क्वालिटीज निर्माण होतात. ते क्वालिटीज म्हणजे काय की तुम्ही तुमच्या आतल्या करुणेला स्पर्श करत असता किंवा तुम्ही करुणावान होण्याच्या दिशेने जात असता. तर त्या जात असताना तुमच्यामध्ये 5 गोष्टी विकसित होतात असं म्हणूया. ते ज्या ते आज आपण बघणार. मी ते 5 वैशिष्ट्य आधी एका वाक्यात सांगणार आहे, नंतर मग आपण त्याचं विश्लेषण करूया. तर जिराफचे 5 वैशिष्ट्य आहे. त्याचं पहिलं वैशिष्ट्य आहे त्याची मान उंच असल्यामुळं तो खूप दूरचं बघतो, पहिलं वैशिष्ट्य. दुसऱ्याच्या डोक्यावर अँटेना छोटे असतात, त्याचं इतर सर्व प्राण्यांपेक्षा मोठं असतं.
चौथं आहे तो कटू आणि तो म्हणजे काटे आणि कवळी पण खातो. ते पचवतो, म्हणजे काटे पण पचवतो, कवळी पाणी पण खातो. आणि पाचवं आणि शेवटचं आहे की त्याचे पाय खूप लांब असल्यामुळं तर तो ताकदवान पण असतो. तो जरी नंबर असला शाकाहारी असला तरी त्याच्यामध्ये ताकद नाही असं मुळीच नाही, तर त्याच्यामध्ये खूप सारी ताकद पण असते. असे 5 वैशिष्ट्य जिराफाचे असतात. मग हे वैशिष्ट्य आणि आपले बदल होणार आहेत ते वैशिष्ट्य काय? याचं एक खूप सुंदर असं जोड यांनी केलेली आहे, मार्शल. आपण बघूया की म्हणजे काय मग आता. मग अत्याचार आणि निग्रह आपण आपल्या आई वडिलांकडून, आपल्या समाजाकडून, आपल्या धर्मगुरूकडून, आपल्या शिक्षकांकडून खूप प्रेमाने आपण जे शिकलोय त्याला आपण संस्कार म्हणतो. ते संस्कार जर आपल्याला आपल्या करुणा स्वभावापासून तोडत असतील तर त्याला जीवन हॅलो. यस हंसराज, थोडे तुम्ही कट झाले होते, त्याच्यामुळे आम्ही शेवटचं वाचलं की जे करुणा संवाद जो असतो मार्शल यांच्या दृष्टिकोनातनं. हो. हा, तर जीवनापासून विलग करणारी भाषा आपण लहानपणापासून आपल्या वातावरणात आहे. आणि आज आपल्याला एक सुंदर संदेश मिळाली की मग जीवनाची जुळण्याची भाषा डिस्कनेक्ट झालं होतं थोडा. येते आवाज? यस यस यस. आणि उंच असल्यामुळं तो खूप दूरच बघतो आणि पेक्षा कमी उंचीचे जे गोष्ट प्राणी आहेत ते बघू शकत नाही. त्याही तर म्हणजे जेव्हा आपण मग संपर्काच्या 4 त्यावेळेला आपल्यामध्ये एक दूरदृष्टी आणि आपण प्रत्येक त्याच्याशी बोलताना, जुडताना हॅलो.
येस, सॉरी तुम्ही सगळ्यांच्या संयमाबद्दल. थोडं आपण बघूयात, कारण की ह्या गोष्टी आहेत आणि आता सध्या आपला वर्किंग पिरियड पण आहे प्रत्येकांचा. त्याच्यामुळे वर्क प्लस ह्या सगळ्या गोष्टींमुळे मॅनेज करणं थोडं प्रत्येकांसाठी अवघड समस्येत आहे. तर थँक्यू. यस हंसराज, सॉरी. सॉरी, तिथं जरा रेंजचा प्रॉब्लेम होता. आता मी दुसरीकडे आले. तर हा जेव्हा पहिली त्याचं वैशिष्ट्य असेल की त्याची मान उंच असते आणि तो लांबचं बघू शकतो, म्हणजेच आपण जेव्हा ही प्रोसेस शिकतो, भावना आणि गरजांमध्ये जेव्हा आपण बोलायला लागतो, तर त्यावेळेला आपण आज आणि आत्ता काय बोललो किंवा एखाद्याचा विचार काय हे आपण ओळखतो आणि विचारांच्या मागे न जाता आपण भावना बघतो आणि गरज बघतो. आणि अशामुळं आपली जी काही दृष्टी आहे ती आत्ताची आणि एवढ्याची स्फूर्त नसते. म्हणजे एखादा व्यक्ती आत्ता काय बोलला हे आपण डोक्यात न घेता त्याच्या मागे जाऊन आपण त्याची गरज ओळखायला सुरू करतो. आणि म्हणूनच आपल्यामध्ये एक दृष्टिकोन निर्माण होतो आणि तो म्हणजे दूरदृष्टी, खूप थोडं दूरचं. त्याच्यानंतर दुसरं वैशिष्ट्य आहे तो कटू आणि गोड अनुभव पचवतो. म्हणजे काय, तो काटे खातो आणि कवळी पाने पण खातो. याचा अर्थ काय, तर तो कटू आणि गोड आणि कटू अनुभव पचवतो. आपण जेव्हा जीवनामध्ये बघतो की जीवन हे काय एवढं सोपं सरळ नाहीये आणि सगळेच काय आपल्या मर्जीप्रमाणे लोक भेटतील असं पण नाहीये. तर जीवनामध्ये असे पण लोक मिळतात की जे कधी कधी इतके फ्रस्ट्रेट असतात किंवा इतके त्रासलेले असतात की त्यांची सवय झाली असते की कटू बोलणे, कठोर बोलणं. किंवा कधी कधी ते इतक्या इमेज मध्ये गेलेले असतात की ते म्हणजे आई वडील नाही का, एखादा आपण वडिलांचा आणि मुलांचा संवाद बघतो. तर माझा एक मित्र आहे, तो म्हणतो त्याचं वय जवळपास 45 असेल. तो म्हणतो की मुलांनी मी जर घरात आलो ना, मुलं एकदम घाबरले पाहिजे, दहशत मध्ये पाहिजे. मी म्हटलं असं काय तिथं, ते मुलं दहशत मध्ये का पाहिजे? तो म्हणतो नाही नाही, संस्कार असे पाहिजे आपले, आपण गेलो की मुलं एकदम घाबरले पाहिजे. तर अशा पद्धतीमध्ये असे विचार करणारे लोक आपल्या आसपास आहे, असे संस्कार आपल्यावर झालेले आहेत. आणि त्याच्यामुळे त्यांना वाटतं की कटू बोलणे, कठोर बोलणं, किंवा आपण मुलांना पण तसंच शिकवतोय की जग खूप निष्ठुर आहे आणि तो खूप साधा आहे. जग खूप निष्ठुर आहे बाळा आणि तू खूप साधा स्वभावाचा आहे, असं आपण त्याला एक प्रकारे ट्रेन करतो. आणि मग त्याला जेव्हा बाहेर कोणी काय बोलतं, बाहेर काय जेव्हा होतं, त्याला काय बोललं जातं, निष्कर्ष काढला जातो त्याचा, त्याच्यावर मत लावलं जातं, लेबल लावलं जातं, तेव्हा त्याला लक्षात येतं अरे हो, मला असंच बोलले होते घरचे की जग खूप निष्ठुर आहे आणि तो खूप साधा आहे. तर जेव्हा आपण नॉन व्हायलेंट कम्युनिकेशन शिकतो आणि भावना आणि गरजांच्या भाषेमध्ये बोलतो, तर त्यावेळेला आपल्याला काही कटू पण अनुभव येतात. पण त्यावेळेला आपण बघतो की नाही, हे कटू अनुभव म्हणजे काय, की हे त्याचे विचार आहेत, हे त्याचं मत आहे, हे आपण बघतो. आणि त्याची काहीतरी गरज असेल आणि त्याच्या भावना ओळखायला हे करतो. किंवा आपण आपल्या भावना तरी सांगतो, जेव्हा त्याचं कठोर वचन आपण ऐकतो, तर त्यावेळेला आपल्याला काय वाटतं जेव्हा आपण सांगतो, तर आपल्याला मला माहित नाही की तुम्हाला सगळ्यांना एनव्हीसीचा काय अनुभव आहे, पण आम्ही आत्ताच राजेशनी आणि मी एक कार्यशाळा घेतली आणि एक मुलगी तिथं फक्त तिने कोल्ह्याची भाषा शिकलेली नव्हती, तोपर्यंत ती आलेली नव्हती. आणि जेव्हा आम्ही ऑब्झर्वेशन आणि ते सुरू केलं तेव्हा ती आली होती. आणि तिची जेव्हा भावना ओळखण्यात आली रोल प्ले मध्ये, ती एकदम उडीच मारली तिने, म्हणजे उडी मारली, अरे यस मला हेच पाहिजे. आणि आम्ही दोघांना पण खूप आनंद झाला की जेव्हा आपण कोणाची गरज ओळखतो तर ते सगळं गळून पडतं. मग त्याला काय बोललं काय नाही, एखाद्याची आपण गरज ओळखतो, भावना ओळखतो, तर तिथंच त्यांचा जो काही संस्कार आहे, जे काही कडूपणा आहे किंवा हिंसा आहे, ती गळून पडते. त्याच्यामुळे जेव्हा आपण हे दुसरं वैशिष्ट्य शिकतो, म्हणजे कडू आणि गोड अनुभव आपल्या समोर येतात, तेव्हा आपण आपल्यामध्ये ते पचवण्याची एक ताकद आलेली असते. हे दुसरं वैशिष्ट्य जिराफचं आहे. तिसरं वैशिष्ट्य एक खूप महत्वाचं आहे आणि ते आहे अँटिना. जिराफच्या डोक्यावर कानांच्या मध्ये 2 असे अँटिना असतात आणि ते पाऊच असतात छोटेसे, त्याच्या मेंदूला रक्तपुरवठा व्हावा म्हणून.
तर त्याला म्हटलेलं आहे संवेदनशील. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे खरं म्हणजे, कारण जेव्हा आपण बघतो की NVC चा पहिला जो काय आपण आता घटक शिकणार आहे निरीक्षण, तो खूप महत्वाचा आहे, सुरुवात खूप महत्वाची आहे. तर संवेदनशील असणं हे खूप करुणामय हृदयाचं एक लक्षण पण आहे. जेव्हा आपण संवेदनशील असत नाही आणि एकदम छोट्या छोट्या गोष्टी कधी कधी असतात, काही लोक जे इतके संवेदनशील असतात की ते आपल्या चेहरा पाहून पण सांगतात की अरे काय प्रॉब्लेम आहे का, मला सांग. तर असं का असतात ते संवेदनशील असतात कारण ते स्वतःशी कनेक्ट असतात, जीवनाशी कनेक्ट असतात, आणि जे स्वतःशी आणि जीवनाशी कनेक्ट असतात ते दुसऱ्याशी पण कनेक्ट होऊ शकतात. आणि म्हणून जेव्हा तुम्ही अहिंसात्मक संपर्क शिकता तर तेव्हा तुम्ही संवेदनशील होता. संवेदनशील होता म्हणजे पहिले तुम्ही जीवनाशी मग स्वतःशी कनेक्ट होता आणि एक आपोआपच मग आपण दुसऱ्याशी पण कनेक्ट होतो. तर हे तिसरं गुण आपण बघतो की तिसरा गुण जिराफचा तो संवेदनशील असतो. आणि चौथा जो काही गुण आहे त्याचं हृदय मोठं असतं. जिराफ जो काही प्राणी आहे असं म्हणतात की जेवढे पण प्राणी आहे त्या सर्वांमध्ये जे काही हृदय आहे ते जिराफचं सर्वात मोठं असतं. त्याचं सायंटिफिक कारण असं आहे की त्याची मान उंच असल्यामुळं त्याला रक्तपुरवठा पुरवण्यासाठी मोठा, जसं जेवढी मोठी इमारत तेवढी मोठी मोटर लागते पाणी हे करायला वरपर्यंत पोहोचायला. तर तसंच जेव्हा जिराफचं जे काही हृदय ते इतर सगळ्या प्राण्यांमध्ये मोठं असतं. मग याचा अर्थ काय सांगतो मार्शल, तो हेच सांगता की एखादा व्यक्ती आपल्याला भेटतो आणि आपण त्याला म्हणतो की अरे हा किती मोठ्या हृदयाचा आहे. त्याचं व्यक्तिमत्वाने आपण खूप भारावलं जातो आणि एकदम दयावान असतो, करुणावान असतो आणि कुठल्याही त्याच्या मनावर स्तुती किंवा निंदेचा परिणाम झालेला नसतो, होत नसतो. आणि आपण जेव्हा अशा व्यक्तीला बघतो की आणि आपण म्हणतो की अरे हा किती मोठा मनाचा आहे, हे वाक्य ऐकल्यानंतर तर मी फार चिडून गेलो असतो नाही का. किंवा कधी कधी काही लोक चेष्टेमध्ये पण म्हणतात नाही का की हा व्यक्ती ना त्याची मोटर छोटी आहे, म्हणजे काय की लगेच तापते. काही लोक लगेच तापतात. नुसती एखादी घटना जरी घडली, कोणी रागाने बघत जरी राहिलं तरी एखाद्याला राग येतो. तर त्याच्या विरुद्ध पण काही लोक असतात की काही घटना, काही वेळेला खूप मोठी घटना घडल्यावर पण ते थोडे स्थिरच असतात आणि त्या घटनेला बघत असतात आणि मोठ्या हृदयाने ते गोष्टी स्वीकार करत असतात, लगेच रिॲक्शन देत नाही, नाही का. तर जेव्हा आपण अहिंसात्मक संपर्क शिकतो आणि भावना आणि गरजेवर बोलायला जेव्हा आपण शिकतो तर त्यावेळेला आपलं जे काय हृदय आहे ते मोठं झालेलं असतं. अर्थात आपला दृष्टिकोन मोठा झालेला असतो. आपण घटनांकडे वेगळ्या याच्याने बघत असतो आणि जेव्हा आपण वेगळ्या याच्याने बघतो तेव्हा आपल्यामध्ये मोठं हृदय म्हणजे दृष्टिकोन विशाल झालेला असतो. जसं आम्ही रीनाजींना जेव्हा भेटलो, त्यांचं सेशन केलं तर तेव्हा आम्ही लगेच त्यांच्याशी जुडण्याचं कारण काय, कारण मी काही गोष्टी सांगत होतो आणि लगेच ते आमच्या गरजा ओळखत होत्या. आम्ही काही गोष्टी जेव्हा काही ट्रेनर लोकांच्या प्रेमात का पडलो आहोत, कारण ते भावना आणि गरजांच्या याच्यामध्ये एवढे एक्सपर्ट झाले की आपण एक वाक्य सांगतो की मला खूप त्रास झाला कारण तो असं बोलला, आणि मग लगेच म्हणतात हा तुम्हाला आदर पाहिजे होता का. तर ते आदर पाहिजे होतं का असं ऐकल्यानंतर लगेचच आपल्या आधीची स्टोरी आपण विसरतो आणि आपण जीवनाशी कनेक्ट होतो आणि मग आपल्याला लक्षात येतं की अरे हे ट्रेनर काय करता नेमकी जादू. आता आम्ही कालच्या सेशन जेव्हा आम्ही घेतलं वर्कशॉप तर तेव्हा आम्हाला ते लोक सोडायलाच तयार नव्हते आणि राजेश सर मला पुन्हा पुन्हा हात हे करत होता की अरे चल मला जायचंय. आणि ते लोक आणखी विचारत होते की सर तुम्ही कुठे जाता, तुम्ही काय करता, पुढचं एक वर्कशॉप कधी असेल. तर काय झालं होतं आम्हाला पण निघायला म्हणजे निघूशी वाटत नव्हतं कारण ते एवढ्या याच्याने विचारत होते. पण जाणं पण मालेगावहून नेरला जाणं राजेश सरांनाही गरजेचं होतं. तर जादू काय झाली होती की त्यांना एक असं व्यक्ती सापडलं होतं की जे भावना आणि गरजांच्या भाषेत बोलत होतं, ज्यांना वाटत होतं की अरे हे खरा खोरा संपर्क आहे. म्हणून जेव्हा आपण प्रामाणिकपणे जेव्हा अहिंसात्मक संपर्क शिकतो तर त्यावेळेला आपण एक प्रामाणिकपणे व्यक्त होणे आणि प्रामाणिकपणे ऐकणे, एकानुभूतीने ऐकणे ही कला आपण शिकतो. आणि जे आपल्यामध्ये रुजते तेव्हा निश्चितच आपलं जे काही हृदय आहे ते थोडं विशाल होतं, मोठं होतं.
तर चौथा हा वैशिष्ट्य आहे. आणि त्यानंतर एक शेवटचं जे काय वैशिष्ट्य आहे, जिराफचं जे काय पाय असतात ते खूप लांब असतात आणि जिराफ ताकदवान पण असतो. तर जेव्हा आपण असं म्हणतो की एखादा अहिंसक व्यक्ती आहे नाही का, तो नम्र आहे, तर आपल्याला वाटतं की तो काय आवाज येतोय ना, डिस्टर्ब होत नाही ना काही? एक मिनिट. हॅलो, सॉरी. तर जिराफचे पाय हे लांब असतात आणि असं म्हणतात की जिराफच्या मागे वाघ पण जेव्हा जातो तर तेव्हा एक्झॅक्ट मागे जात नाही. का? कारण त्याचा जर का पाय त्याला लागला, जोरात त्याने मारला, तर त्या सिंहाचा किंवा वाघाचा पण जीव जाऊ शकतो, एवढी ताकद त्या जिराफच्या पायामध्ये असते. आणि म्हणून तो थोडा क्रॉस जाऊन त्याच्यावर हमला करत असतो. याचा अर्थ काय की आपल्याला असं वाटतं की मग आपण जर खूप नम्र झालो किंवा एकदम विनंतीच्या भाषेत बोलायला लागलो तर मग हे जग तर आपल्याला जगूच देणार नाही, नाही का? तर आपला तर गैरउपयोग केला जाईल. आणि आपण असंच शिकलेलो आहे अहिंसा कोल्ह्याच्या भाषेमध्ये की एक तर तुम्हाला काही बक्षीस दिलं जातं किंवा तुम्हाला पनिशमेंट केली जाते. वाईट लोक वाईट असतात का आणि त्यांना पनिशमेंट दिली पाहिजे अशाच संस्कारात आपण शिकलेला असतो. पण जिराफची भाषा जेव्हा तुम्ही शिकता, अर्थात तुम्ही भावना आणि गरजेमध्ये जेव्हा बोलतात, तर त्यावेळेला नुसतंच तुम्ही नम्र किंवा काय त्याला म्हणतात कमी शक्तीचे झालेले नसतात, तर तुमच्यामध्ये ताकद पण असते आणि ती तुम्ही उलट प्रभावीपणे सांगतात. कारण जेव्हा तुम्ही आपली गरज स्पष्टपणे जेव्हा सांगता आणि भावनांना जोडून जेव्हा तुम्ही सांगता, तेव्हा ती पूर्ण होण्याची शक्यता जास्त असते. तर जेव्हा जेव्हा आपण म्हणतो की मग अहिंसात्मक संपर्क शिकलाय म्हणजे मग आता, तर तसं काही नाही. आपल्यामध्ये नम्रता पण असते, पण त्याच्यात ताकद पण असते. त्याच्या ताकदीने तो मुळीच कमी नसतो. म्हणजे तो त्याच्या स्वतःचं संरक्षण चांगल्या पद्धतीने करू शकतो. ज्याला आपण म्हणतो की मग तुम्ही ही जर भाषा शिकला तर तुमचा तर लोक गैरफायदा घेतील. तर जेव्हा तुम्ही बघता की जेव्हा तुम्ही अहिंसात्मक संपर्काचे 4ही घटक जेव्हा शिकता, जे आता आपण शिकणार आहोत, तर त्यावेळेला तुमच्यामध्ये तुमची गरज प्रभावीपणे सांगण्याची एक प्रोसेस तुम्हाला लक्षात आलेली असते. तर हे 5 वैशिष्ट्य आहे आणि हे 5 वैशिष्ट्यांचे वेगवेगळे गुण आपण आता बघितलं. जेव्हा तुम्ही ही भाषा शिकता तर तुमच्यामध्ये दूरदृष्टी येते, तुम्ही संवेदनशील होता, तुमचं हृदय मोठं होतं, तुम्ही कटू आणि गोड अनुभव पचवतात आणि तुम्ही नम्र तर असतात पण ताकदवान पण असतात. तर अशा प्रकारे 5 वैशिष्ट्य तुमच्यामध्ये येतात. केव्हा? जेव्हा रुमी म्हणता की तुम्ही सत्याचार आणि मिथ्याचार सोडून एक वेगळ्या जमिनीवर, ती वेगळी जमीन काय आहे तर ती जिराफाची जमीन आहे. हे सगळे क्वालिटीज जेव्हा तुमच्यामध्ये येतात तर तेव्हा तुम्ही त्या जमिनीवर असतात. तुम्ही जीवनाशी कनेक्ट असतात, तुम्ही स्वतःशी कनेक्ट असतात आणि जीवनाशी आणि स्वतःशी कनेक्ट असल्यामुळं तुम्ही दुसऱ्याशी पण सहज कनेक्ट होऊ शकतात आणि तुमचं अस्तित्व दुसऱ्याला आकर्षित करायला किंवा दुसऱ्याला असं वाटतं की नाही अरे यांच्यासोबत राहणं किती चांगलं आहे किंवा हे किती छान बोलतात असं वाटतं. का वाटतं? कारण त्यांच्यामध्ये हे सगळे गुण असतात. तर अशा प्रकारे 5 वैशिष्ट्य आपण बघितलेलं आहे. आणि एक गोष्ट अजून खूप महत्वाची आहे की बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटतं की एनव्हीसी काय नाहीये, हे मी थोडं सांगतो आणि थांबतो. तर एनव्हीसी काय नाहीये माहिती का? की एनव्हीसी ही काय टेक्निक नाहीये, एनव्हीसी ही काय फॉर्म्युला पण नाहीये. तर एनव्हीसी ही प्रोसेस आहे, प्रक्रिया आहे. तर बऱ्याच वेळा जेव्हा सुरुवातीला आपण शिकतो तर आपल्याला तर टेक्निक सारखा आपण तिचा वापर करतो. आपण निरीक्षण सांगायचा प्रयत्न करतो, आपण भावना सांगतो आणि तसं आपल्या मनाप्रमाणे नाही झालं तर आपण म्हणतो अरे आणखी आपण सिनियरला विचारतो, अरे राजेश सर मी असं बोललो पण तसं तर काही झालं नाही. आणखी जास्त प्रॉब्लेम वाटतो कधी कधी. तर एनव्हीसी ही काय टेक्निक नाहीये, हा काय फॉर्म्युला नाहीये. तर एनव्हीसी ही प्रोसेस आहे. आणि एनव्हीसी काय नाहीये तर दुसऱ्याला आपल्या पद्धतीने बदलणं म्हणजे काय एनव्हीसी नाही. तर सुरुवातीला आम्ही जेव्हा पहिलं दुसरं वर्कशॉप केलं होतं त्यावेळेला पण आम्हाला असंच वाटतं की आता आम्ही असं टेक्निक शिकलोय की आपलं म्हणणं आता कोणत्याही पद्धतीने आपण राबवून घेऊ शकतो. तर तसं नाहीये. एनव्हीसी म्हणजे
दुसऱ्याला आपल्या पद्धतीने बदललं नाहीये. तर एनव्हीसी म्हणजे काय, किंवा आता आपण जर नुसतं कोल्ह्याची भाषा आणि जिराफची भाषा म्हणजे काय हे जर एका वाक्यात काय असं जर समजायचा प्रयत्न केला तर मार्शलचं एक कोटेशन ते खूप सुंदर आहे. तर ते असं म्हणतात की हिंसा आणि जजमेंट जेव्हा आपण व्यक्त करत असतो, अशा भाषेत जेव्हा आपण बोलत असतो, तर तेव्हा आपल्या काही गरजा आहेत त्या पूर्ण झालेल्या नसतात. किंवा असं म्हणू शकतो जेव्हा आपल्या गरजा पूर्ण झालेल्या नसतात त्यावेळेला आपण हिंसक आणि जजमेंट म्हणजे निष्कर्षाच्या भाषेत बोलत असतो. आणि मग त्याचा विरुद्ध पण तसंच आहे. जर तुम्हाला तुमच्या गरजा पूर्ण करायच्या असतील तर तुमची भाषा ही जजमेंटच्या निष्कर्षाच्या ह्याच्यात नाही पाहिजे, ज्या आपण आता भाषा शिकलो, चूक बरोबर, योग्य अयोग्य, मत लादणे, लेबल लावणे, याच्यामध्ये जेव्हा आपण बोलत असतो त्यावेळेला असं समजूया की आपली काहीतरी गरज अपूर्ण राहिली. आणि जेव्हा तुम्ही ही भाषा शिकता आणि तुमच्या लक्षात येतं की गरज मांडायची, भावना मांडायच्या आहेत, तर त्यावेळेला तुम्ही जेव्हा बोलता तर तेव्हा तुम्ही अहिंसक भाषा बोलत असता, नाही का. आत्ताच मागच्या वर्कशॉपमध्ये राजेश सरांनी आपल्याला विचारलं की काय तुम्ही हिंसेला मदत करणारी भाषा बोलत आहात का. आणि आपल्याला वाटतं की काय असेल असं हिंसेची भाषा. तर आपण बघितलं की ते घटक बघितले, हिंसेला प्रोत्साहन देणारे, विष पेरणारी भाषा आपण बोलतो. आणि हो, आपण हिंसेला वाढवणारी भाषा बोलत आलेलो आहोत आणि ते आपण त्याचा सराव झालेला आहे. प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. आपण त्या गोष्टीची एवढी प्रॅक्टिस केली आहे की त्याच्यात आपण परफेक्ट झालेलो आहे. आपण लगेच मागणी करतो आणि लगेच धमकी देतो. तू अभ्यास कर नाही तर तुला मी टीव्ही बघू देणार नाही, तू हे कर नाही तर मी हे करणार. त्याच्याऐवजी आपण असं म्हटलं पाहिजे की मला असं वाटतं की 2 तासापासून तू टीव्ही बघत आहे, तर तू जरा डोळ्यांना आराम देण्यासाठी थांबशील का आणि टीव्ही न बघता दुसरं करशील का. तर ही भाषा काय आहे मग हे आपण आता 4 घटकामध्ये बघणार आहोत. तर ह्या 5 घटकांवर जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते विचारूया आणि मग आपण पुढे जाऊया. तर काही प्रश्न असेल तर तू काय विचार. मला आवाज येतोय. हे 5 जे गोष्ट मी सांगितलं वैशिष्ट्य, त्याच्यावर काही प्रश्न असतील तर कृपया विचारा. जयदीप जी, मला स्क्रीनवर दिसतंय. हो सर, तुम्ही मला तर स्पष्ट झाले सगळे जे पॉइंट्स तुम्ही समजून दिले. शेवटचा पॉइंट मला हे म्हणायचे आहे की जसं तुम्ही म्हटलं की म्हणजे ताकदवान पण असतो आपण आणि नम्र पण असतो, नाही का. म्हणजे आपलं मन बळकट असतं, आपल्यामध्ये पॉझिटिव्हिटी असते, नाही का. तर असं आपण म्हणू शकतो का की ते एवढं सकारात्मक असतं की ते म्हणजे काय म्हणतात त्याला की विखरू शकत नाही, नाही का. अशा पद्धती किंवा ते निर्णय घेण्याची क्षमता त्याच्यामध्ये खूप चांगली असते आणि कोणतीही निगेटिव्हिटी त्याच्यावर म्हणजे काय म्हणतात त्याला कार्य करू शकत नाही, इतका तो पॉझिटिव्ह असतो आणि खंबीर असतो. तर अशा स्वरूपात म्हणजे ते आहे का. येस, म्हणजे तुम्ही अहिंसात्मक संपर्कात जेव्हा बोलतात तर तेव्हा तुम्ही फक्त गरजा आणि भावनांवर बोलता. त्याच्यामुळे ज्याला काय म्हणता, नम्र तर असतात तुम्ही, पण ताकदवान याचा अर्थ काय की तुम्ही तुमची गरज पूर्ण याच्याने सांगता. आणि मग जेव्हा आपण गरजांच्या भाषेत बोलतो तर ती पूर्ण होण्याची शक्यता जास्त असते ऍज कम्पेअर टू जेव्हा आपण निष्कर्ष काढून बोलतो तेव्हा. आणि म्हणून तुम्ही जसं म्हणता की हो, आपण पॉझिटिव्ह असतो आणि त्याच्यामुळे आपल्या गरजा पूर्ण होण्याची शक्यता जास्त वाढते, असं आपण म्हणू शकतो. म्हणजे कधी कधी नाही का आपण म्हणतो की याने विनंती पण नाही केली पण याची गरज कस काय पूर्ण झाली. कधी कधी आपण कृपया मी तुला विनंती करतो असं कर, असं म्हणण्यामध्ये पण जर का कोल्ह्याची भाषा असेल तर ती पूर्ण होणार नाही. पण जेव्हा तुम्ही म्हणाल की माझी अशी गरज आहे आणि मग विनंती करतो की ती पूर्ण होण्यासाठी तू हे करशील का, तर ती पूर्ण होण्याची शक्यता जास्त असते.
तर थँक्यू जयदीप, आणि आनंद वाटला तुम्हाला पाहून. हो, म्हणजे आपण अगदी स्पष्ट असतो नाही का, म्हणजे समोरच्या समोर आपण स्वतःला म्हणजे कोणतंही आपली जी फिलिंग आहे किंवा आपली जी नीड आहे ती लपवत नाही आपण, नाही का, जे अगदी स्पष्ट असतो. त्याच्यामुळे समोरच्या व्यक्तीही आपल्याला म्हणजे खूप लवकर ऍक्सेप्ट करतो आणि समजू शकतो, नाही का. येस येस येस. पूर्वाजी. खूप सुंदर सांगितलं तुम्ही. थँक्यू. थँक्यू. आसित आहे, बबिताजी आहेत, आणि सुनंदा. येस. जयदीपजी, तुमच्या याच्यामध्ये अजून एक गोष्ट आहे. तर आपण जे बघत आहोत, म्हणजे जसं तुम्ही प्रश्न विचारला ना, किंवा तुम्ही विचार करत आहात की भित्र आणि नम्र ह्या दोन गोष्टींमध्ये फरक आहे. तर इथे मार्शलच्या पायांना आपण नम्रतेचं प्रतीक मानतो. तर ज्या वेळेस आपण एखादी गोष्ट बोलत आहोत ना, तर त्या बोलताना आपल्या संवादामध्ये ती समज असते किंवा तो मेसेज जातो समोरच्यांसाठी की हे नम्र आहेत पण भित्रे नाही आहेत. म्हणजे जसं सिंहाला सुद्धा ही गोष्ट संकेत जातो की हा जिराफ आहे आणि याच्या पायामध्ये तेवढी ताकद आहे की जर ही मला बसली तर मी मरेल. बरोबर. तर तो एक जो गोष्ट आहे, तर तो जो मेसेज आहे बोलताना संवादातनं, तर तो त्याच्यातनं जात असतो. आणि म्हणून मार्शल म्हणतात की आपण नम्र आहोत. पण नम्र याचा अर्थ असा नाही की आपण भित्रे आहोत किंवा आपण लाचार आहोत. तर लाचार, भित्रा ही एक गोष्ट वेगळी आणि नम्र असणं ही एक गोष्ट वेगळी या अर्थाने. आणि दुसरा अजून एक मुद्दा महत्वाचा आहे संवेदनशीलतेमध्ये. तर आपण ज्या 5 घटकांपैकी तिसरा घटक बघितला की संवेदनशीलतेच्या संदर्भात. तर संवेदनशीलतेमध्ये पण अजून एक फरक आहे की संवेदनशील असणं आणि हळवा असणं. बरोबर. तर संवेदनशील असणं म्हणजे काय की सेन्सिटिव्ह त्या गरजांच्या संदर्भातली आणि त्या भावनांच्या संदर्भातलं जागृत असणं, कॉन्शियस असणं, है ना. आणि हळवामध्ये किंवा आपण काय बघतो एक प्रकारची हतबलता, म्हणजे स्वतःला डिप्रेस, जसं पूर्वजांनी सांगितलं ना की अगोदर म्हणजे त्यांच्या रिफ्लेक्शन मध्ये की मला स्वतःला तसं वाटत होतं, है ना. तर स्वतःला त्या पद्धतीने वाटून घेणं किंवा स्वतःला त्या पद्धतीने इमोशनल याच्यामध्ये स्वतःला ओढून घेणं, तर ही गोष्ट असते हतबलतेच्या संदर्भातली. आणि संवेदनशीलतेच्या संदर्भातली गोष्ट असते की आपल्या भावनांशी किंवा आपल्या गरजांशी जुडणं किंवा समोरच्याच्या भावनांची आणि समोरच्यांच्या गरजाशी जुडणं. आणि म्हणून आपण तिथे तो संवेदनशीलतेच्या संदर्भातला बघतो. म्हणजे ज्या वेळेस हा जिराफ असं म्हणतात की याचे हे जे अँटिना असतात तर हे 2 वेळेस त्याला कामात येतात, है ना. की तो ज्या वेळेस पाणी पित असतो ना, तर पाणी पिताना त्याचे पाय खूप मोठे असल्यामुळे तो पुढचे पाय लांब करतो आणि मग त्याचं मान खाली वाकत असतो. आणि निसर्गात जसे आपल्यामध्ये 7 मणके आहेत, तशी त्याची मान जरी किती मोठी असली तरी त्याच्यात पण ते 7च मणके आहेत. आणि त्यावेळेस त्याच्यावर अटॅक होण्याची शक्यता ही सगळ्यात जास्त असते. तो त्याचा विकनेस आहे. आणि त्यावेळेस हे जे अँटिने आहेत हे त्याच्या मेंदूला रक्त पुरवठा करत असतात आणि त्याचा जो मेंदू आहे तो सचेत ठेवत असतात, जागृत ठेवत असतात. आणि म्हणून ती संवेदनशीलता ज्या प्रतीकात आपण त्याला बघत असतो. तर हाच भाग आपण त्या गुणामध्ये बघतो की ती संवेदनशीलता आपल्यामध्ये असली पाहिजे. तर ती संवेदनशीलता म्हणजे कशी की आपल्या भावनांच्या संदर्भात, आपल्या गरजांच्या संदर्भात जागृत असणं, संवेदन असणं आणि त्याचसोबत दुसऱ्यांच्या भावना आणि दुसऱ्यांच्या गरजांच्या संदर्भात संवेदनशील असणं. येस. सर मी एक ऍड करू का? तुम्ही म्हणलात ते त्याच्यावरून आठवलं. ऍड यस 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 पूर्वाजी. मी ताकद जेव्हा तुम्ही म्हणत होतात ना, तेव्हा माझ्या लक्षात आलं की संरक्षण करायची आली वेळ की मग ताकद वापरणं. कोणाला अटॅक करायसाठी ताकद न वापरता माझी काय म्हणतो प्रोटेक्शन करायचं असलं तर मग मी ताकद वापरणार, असं जिराफचं आहे.
गाढवाची एक लात भरपूरच मोठी जोरदार असते, पण ती जिराफच्या पेक्षा वेगळी असते. तर ते तुम्ही जसं सांगत होता, ताकद पायातली जी असते ती संरक्षणासाठी, स्वतःच्या संरक्षणासाठीच फक्त वापरतो जिराफ, असं आपल्या लक्षात येतं. येस येस डिफेन्स साठी जसं आपल्याला पण कायद्यात म्हटलंय की आपण डिफेन्स साठी जर एखाद्याचा आपल्या हातून जीव गेला तरी तो जीव घेणं होत नाही, म्हणजे खून होत नाही, नाही का. डिफेन्स साठी येस, आपण सुंदर सांगितलं की हे आपल्या संरक्षणासाठी आहे, म्हणजे तो त्याचं संरक्षण तो करू शकतो एवढी ताकद त्याच्यात आहे. येस, थँक्यू, छान उदाहरण दिलं. ते गाढवाचं गाढव कधी कधी आपण फक्त लात मारण्याचा सारखे काही लोक असतात नाही का, फक्त हमलाच करणं नाही का, तर त्यांची पण काहीतरी गरज असू शकते. येस. आता ते आणखी स्पष्ट झालं पूर्वाजींनी सांगितलं तर. याच्याबद्दल मी वाचलेलं होतं थोडं, एक बाबासाहेबांचे एक पुस्तक आहे बुद्ध अँड कार्ल मार्क्स. त्याच्यामध्ये ते अहिंसेबद्दल सांगतात की बुद्धांची अहिंसा ही अशी होती की म्हणजे ती एकदम लाचार नव्हती, तर जेव्हा आपल्यावर कोणी अटॅक करतो तर आपण त्याचे डिफेन्स करतो, ते आपला अधिकार आहे स्वतःला वाचवणं. थँक्यू. अधिकार आणि जबाबदारी पण आपलीच आहे. राजेश दादा, आणखी एक थोडं तुम्ही स्पष्ट करू शकता का, जे मला वाटतं चौथं पॉईंट सांगितलं होतं हंसराज भाऊंनी, त्यांनी खूप छान सांगितलं हंसराज सरांनी. ते मोठं हृदय जे असतं नाही का, त्याच्या संदर्भात आणखी तुम्ही थोडं स्पष्टीकरण देऊ शकता का, म्हणजे आणखी कनेक्ट होऊ शकतो आपण त्याला. येस, थँक्यू जयदीप. म्हणजे हंसराज यांनी त्याला सांगण्याचा चांगला प्रयत्न केला की आपण बघतो की जिओग्राफी चॅनल किंवा भौगोलिक पण जे जगात आहे, तर या जगामध्ये असं म्हणतात की सगळ्यात मोठं हृदय असलेला प्राणी कोणता, तर हा जिराफ आहे. कारण की असं म्हणतात की जवळजवळ त्याचं हृदयाचं जे वजन आहे ना, ते वजनच 5 किलोच्या आसपास असतं नियर अबाउट, आणि त्याची साईज पण तशी असते. आणि म्हणून ते मार्शल म्हणतात की मोठ्या हृदयाचं, म्हणजे हा एक त्याचा भौतिक भाग किंवा त्याच्या शरीरमानानुसार. तर इथे हे 5 प्रतीक का घेत आहोत आपण, की ती क्षमता आपल्यामध्ये यावी. म्हणजे ज्या वेळेस आपण त्या प्रतीकाला बघत आहोत ना, तर त्या प्रतीकाच्या त्या गुणांच्या संदर्भातली ताकद आपण आपल्यामध्ये वाढवण्याचे प्रयत्न करतो. आणि मग मार्शल यांनी त्या ठिकाणी ते सांगितलं की मोठं हृदय. मग मोठं हृदय म्हणजे नेमकं काय असं, है ना. तर मोठं हृदय म्हणजे तेच आहे की सगळे काही सामावून घेण्याच्या संदर्भातली क्षमता. आणि म्हणून त्याला जोडूनच तो दुसरा मुद्दा आहे की म्हणून मग तो काटे पण पचवतो आणि कोवळी पानं पण खातो. तर मोठ्या हृदयात ती गोष्ट आहे की जसं आपल्या जीवनातले संघर्ष संपणार नाही आहेत, आपल्या जीवनातल्या समस्या संपणार नाही आहेत, है ना. तर असं काहीही झालं तरी जोपर्यंत आपलं जीवन आहे तोपर्यंत आपल्या समस्या आपल्या सोबत असतील. मग काय, तर त्या समस्यांना त्या स्वरूपात बघणं, त्या काट्याच्या स्वरूपात पचवण्याच्या क्षमतेने बघणं. तर त्या पचवतो कसं आपण, तर तेच भावना आणि गरजांच्या माध्यमातून, पण ते पचवण्याची क्षमता आपल्यामध्ये असणं पाहिजे. जर ती नसली तर काय होतं जयदेवजी, की आपण पळतो, आपण लांब पळतो. आणि मग आपण लांब पळताना आपण बघितलं की आपल्यामध्ये ते कोल्ह्याचे घटक निर्माण होतात, आहे ना. तर एक तर पळतो, एक तर आक्रमक होतो, एक तर रक्षात्मक होतो. आणि मग ती गोष्ट घडू नये म्हणून मग हे हृदय मोठं ठेवावं लागतं. म्हणून तो जो भाग आहे ज्याला आपण स्वीकारण्याच्या संदर्भातला भाग, तर ती गोष्ट आपल्याला मोठी ठेवायची असते. आणि म्हणून आपण त्याला त्या प्रतीकात्मक वापरतो. म्हणजे जसं आता हंसराजांनी सांगितलं ना, की आम्ही मागच्या 2 दिवसा अगोदर एक लाईव्ह वर्कशॉप घेण्याचा प्रयत्न केला, आणि तिथे असं नाही आहे की आम्ही सगळ्याच गोष्टी चांगल्या झाल्यात ना. तर नंतर तिथे एक व्यक्ती होते आणि ते अर्ध्यातनं आले, तर त्यांनी ऐकलं, रोल प्लेला ते सोबत होते. आणि नंतर ते आम्हाला चहा पाण्यात घेऊन गेले आणि त्यांनी त्यांची स्टोरी चालू केली. आणि जेव्हा त्यांची स्टोरी चालू केली ना, तर त्यावेळेस माझ्यासाठी खूप कठीण होत होतं की त्यांच्या गरजा ओळखणं.
आणि मग तिथे फक्त तेवढीच एक गोष्ट केली की अरे यार नाही जास्त होते ना, तर कमीत कमी आपण तो गुण ठेवला की मोठं हृदय आणि जस्ट फक्त रिसिव्ह, फक्त ऐकत राहिलो आम्ही. म्हणजे तेवढा एक प्रयत्नाने पण त्यांना वाटलं की सर ही गोष्ट मी 20 वर्षापासून धरून ठेवली होती माझ्यासोबत. तुम्ही काय केलं असं की ते मी सांगू शकलो असं. आम्ही काहीच नाही केलं होतं. है ना? तर ती जी ताकद आहे मोठ्या हृदयाची, तर ते प्रतीक नुसतं डोळ्यासमोर आलं तरी ती ताकद आपल्याला मिळते. त्या अर्थाने. तर त्या अर्थाने आपण मोठं हृदय ठेवण्याच्या संदर्भात बघत आहोत. थोडक्यात सारांश रूपाने एवढंच की समस्या आपल्या संपणार नाही आहेत. म्हणजे एखादी गोष्ट आपल्याकडे आली म्हणून आपल्या समस्या संपतील असं नाही होणार. फक्त त्या समस्यांना त्या मोठ्या हृदयाने बघण्याचा, स्वीकार करण्याचा प्रयत्न करायचा आणि तिला मग एनव्हीसीच्या प्रोसेसने बदलायचा प्रयत्न करतोय आपण, जे याच्यानंतर ओएफ येणार म्हणजे ऑब्झर्वेशन, फिलिंग, नीड आणि रिक्वेस्ट किंवा निरीक्षण, भावना, गरज आणि विनंती याच्यात बघणार आहोत. हे येस एक मुख्य मुद्दा आहे. तर तो या की हे गुण का बघायचे, है ना? हे 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 गुण आपण याच्यासाठी बघायचे की ज्या वेळेस आपण पहिल्यापासून सांगत आहोत की एनव्हीसी ही प्रक्रिया आहे, प्रोसेस आहे, ही टेक्निक किंवा फॉर्म्युला नाही आहे. आणि ज्या वेळेस हे गुण आपल्या डोळ्यासमोर असतात ना, तर त्यावेळेस आपल्याला त्या प्रोसेसला चालना मिळते. नाहीतर आपण काय होतो की त्या टेक्निक मध्ये स्टक होऊन जातो आणि मग आपल्याला वाटते की यार ही गोष्ट काम करत नाही, है ना? तर तुमच्यासाठी जसं आम्हाला पण वाटत होतं तिथं की यार टेक्निक मध्ये जर गेलो तर कदाचित इथे तो संपर्क, जो कम्युनिकेशन जो आहे त्यांच्यासोबत किंवा जे आपण प्रेझेंट मध्ये राहणं आहे, ती गोष्ट कदाचित त्यांच्या उदाहरणात होणार नाही. आणि ह्या गुणांनी ती ताकद दिली त्यांच्यासोबत जोडून राहण्याची. आणि म्हणून आपण हे 5 गुण बघत आहोत. यस, जयदीपजी काही प्रश्न? खूप छान एक्सप्लेन केलं राजेश सर, आपण थँक्यू. तुम्ही जी सामावून घेण्याची जी गोष्ट सांगितली, खरंच खूप छान आहे ती. आणि आताच काही वेळाच्या आधी एक तसंच माझ्यासोबत घडत होतं. माझ्या मित्रासोबत, म्हणजे माझा मित्र मला कुठेतरी बाहेर चल म्हणत होता आणि त्याला तिथं जायचं होतं, पण माझी जायची इच्छा नव्हती. आणि मग मला ते कुठेतरी त्याच्याबद्दल निगेटिव्ह थॉट्स येत होते. म्हटलं हा स्वतः का जात नाही, मला का नेतो नेहमी, नाही का? आणि त्याचे प्रश्न त्यांनी हँडल करायला पाहिजे. तर असं थोडं निगेटिव्ह थॉट डेव्हलप होत होतं. पण मी जेव्हा गेलो आणि थोडं शांत मला म्हणजे स्वतःला ठेवण्याचा प्रयत्न केला, तर मग कालांतराने म्हणजे जसा वेळ गेला मला खूप छान वाटायला लागलं. आणि मला वाटलं की मी याच्याबरोबर खूप चांगलं केलं, म्हणजे मला काहीतरी एक नवीन एक्सपिरियन्स आला, अनुभव आला. आणि जर मी गेलो नसतो तर ते निगेटिव्ह जे थॉट्स आहेत ते मी कॅरी ऑन केलं असतं, असं मला कुठेतरी वाटते. म्हणून थोडंसं मला असं वाटलं की त्याच्या सोबत टाइम स्पेंड करणं, त्याला समजून घेणं, नाही का, म्हणजे त्याची नीड काय आहे, तर ते फारच गरजेचं असतं. आणि ते अशा गोष्टींना सामावून पण घेणं, नाही का, जे तुम्ही सांगितलं, तर तो एक अनुभव आहे, त्याच्याशी मी कनेक्ट झालो आता तुम्ही जे सांगितलं, नाही का. तर थँक्यू राजेश दादा. यस, थँक्यू जयदीपजी. कधी कधी काय, आता आपण ओपन प्लॅटफॉर्मला बोलत आहोत आहे ना, म्हणून आपले जे इंटेन्स अनुभव आहेत ना, ते जरी आपण सांगत नसलो तरी या एक कॅज्युअल अनुभवात नाही ना, आपण त्याची एनर्जी फील करत असतो, बरोबर? आणि इथे इथे एक गोष्ट खूप चांगली आहे की कधी कधी काय होतं माहितीये का, की आपल्याला भावनांची आणि गरजांची सवय नाहीये. आणि ती सवय नसल्यामुळे काय होतं की आपल्याला वाटतं की ही यांत्रिक होते, पण तसं न घडता, जसं तुमच्या उदाहरणात एक गोष्ट घडली की तुम्ही फक्त स्टेबल राहिलेत, फक्त प्रेझेंट मध्ये राहिलेत, तरी अर्धी प्रोसेस होऊन गेली. तर तोच हेतू आहे आपल्याला. म्हणजे कदाचित असं पण होईल की ऐन वेळेस त्या घटनेच्या संदर्भातल्या, त्या प्रसंगाच्या संदर्भातल्या गरजा आणि भावना आपल्याला ओळखता येणार नाहीत, बरोबर? पण आपण फक्त एनव्हीसीच्या हेतू सोबत, म्हणजे कनेक्शन्स आणि प्रेझेंट बरोबर राहिलो किंवा या 5 गुणांबरोबर जरी राहिलो, तरी आपण अर्ध्या गोष्टी ह्या पूर्ण करून घेत आहोत.
आणि म्हणून या गुणांचं महत्व आहे किंवा या प्रतीकांचं महत्व आहे, या 5 प्रतीकांचं. येस येस येस. तर आपण पण स्टक होऊन जाऊ काहींच्या भावनांच्या संदर्भात, काहींच्या गरजांच्या संदर्भात, किंवा आपल्या स्वतःच्या पण भावनांच्या आणि गरजांच्या संदर्भात स्टक होऊन जाऊ. पण त्यावेळेस फक्त की एनव्हीसीचा पर्पज मला माहित आहे की मला जुळून राहायचंय, वर्तमानात राहायचंय, आणि हे 5 ज्या गुण आहेत हे कदाचित मी माझ्यात वाढवण्याचा किंवा ठेवण्याचा प्रयत्न करेन, की ज्याच्यामध्ये मोठं हृदय आहे, दूरदृष्टी आहे. बरोबर. तर ह्या 5 गोष्टी ज्या आपण समराईज करूयात आता. तर हंसराजांनी खूप सुंदर सांगितलं की सगळ्यात अगोदर हे जिराफाचं प्रतीक आम्ही जेव्हा वर्कशॉप मध्ये एकत्र असतो तेव्हा हा प्रतीक त्यांच्याकडे असतो, हंसराजांच्याकडे. तर जस्ट फक्त ही याची मान उंच असते, आणि मान उंच असल्यामुळे जसं कोल्हा खालचं बघतो फक्त त्याच्या पुरतं जवळचं, बरोबर आहे, ते न बघता त्या कोल्ह्याच्या पलीकडे पण कळतं की अरे नाही इथे गवत नाही, गवतच्या पलीकडे परत एक चांगले सुंदर सुंदर फुलांचा बगीचा आहे. बरोबर. तर ते कोल्ह्याची दृष्टी जी असते 10 फूट बघण्याची, तर ती ह्या जिराफामध्ये ती जास्त असते. बरोबर. 100 फूट बघण्याची. तर हा पहिला जो भाग असतो दूरदृष्टीचा, हा घटक आपल्याला बघता यायला पाहिजे. आणि म्हणून कधी कधी काय होतं की तात्पुरत्या काही गोष्टींमुळे आपण चांगले संबंध गमावत असतो. तर ती जी ताकद आहे ती या दूरदृष्टीने आपल्या समोर येत असते. आपलं हृदय विशाल असलं पाहिजे, ही एक गोष्ट आपण बघितली. आपण संवेदनशील असलं पाहिजे, ही एक तिसरी गोष्ट आपण बघितली. आपण काटे पचवले पाहिजेत, ही एक गोष्ट आपण बघितली. आणि आपल्या पायांमध्ये ती ताकद असते, ते नम्र असतो, आणि त्या आत्मसुरक्षिततेच्या वेळेस आपण ती गोष्ट वापरू शकतो. तर या पद्धतीने आपण हे 5 जे त्याचे मुख्य गुण होते जिराफाचे ते बघण्याचा प्रयत्न केला. तर यस, थँक्यू. तुम्ही चांगल्या पद्धतीने आज सहकार्य केलं आणि तो संयम दाखवला आपल्या सगळ्या ह्या भौतिक समस्यांना धरून. यस. तर हंसराज, यस, तुम्ही क्लोजिंग करू शकता सर काही. येस, म्हणजे आता क्लोजिंग मध्ये आपण हेच म्हणूया की हृदयापासून देणं जर शिकायचं असेल तर आपण एनव्हीसी प्रोसेस मध्ये जातो. पण जेव्हा आपण हृदयापासून देत नसेल तर ती टेक्निक म्हणून आपण वापरत असतो. तर आपण इथं आणखी एक महत्वाचं कोटेशन मी इथं थांबूया, आणि ते असं म्हणतं की मार्शल असं म्हणतं की सगळ्यांच्या गरजा महत्वाच्या आहेत. हे एक वाक्य जरी लक्षात ठेवलं तरी आपण जिराफच्या गुणांकडे बघू शकतो की सगळ्यांच्या गरजा महत्वाच्या आहेत. जेव्हा आणि हे बोलून मी आता आपण थांबूया आणि नेक्स्ट सेशनला मग आपण पहिला घटक बघूया, निरीक्षण. तर सगळ्यांनी खूप वेळ देऊन आणि खूप संयमाने ऐकलं. मध्ये थोडा व्यत्यय जरी आला तरी त्यासाठी मी तुमचे सगळ्यांचे आभार मानतो आणि कौतुक करतो तुमचं की तुम्ही एवढा वेळ एवढा धकाधकीच्या जीवनातून काढला. तर सगळ्यांचं खूप खूप आभार. थँक्यू. भेटूया मग आपण पुढच्या गुरुवारी 7:30. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू. बाय बाय. बाय बाय.